वाशिममधल्या कामरगाव येथे विद्यार्थ्यांसाठी रमण विज्ञान केंद्र विज्ञान प्रदर्शनीसह जिल्हा परिषद विद्यालय यांची विज्ञान प्रदर्शनी, दगड प्रदर्शनी, रांगोळी प्रदर्शनी, शंख शिंपले प्रदर्शनीची मेजवानी खास मेजवानी होती. शेकडो विद्यार्थ्यांनी काढून घेतले सायन्स सिम्बॉलचे टॅटू. सेल्फींचा घेतला विशेष आनंद. 2760 विद्यार्थ्यांनी दिली रमण विज्ञान प्रदर्शनीला भेट. 2 दिवसात जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव यांनी शिस्तबद्ध नियोजनात विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकार पुरस्कृत रमण विज्ञान केंद्र नागपूर, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद वाशिम यांच्या सौजन्याने रमण वैज्ञानिक फिरते बसचा उपक्रम जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे आयोजित केला होता. दरम्यान बसमधील विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मीनाताई भोने, सरपंच साहेबराव तुमसरे, शाळा समिती अध्यक्ष दीपाली लोमटे, शाळा समिती सदस्य मजहर खान, शिक्षण तज्ज्ञ DR भटकर, सौदागर, मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रमण फिरते विज्ञान प्रदर्शनावेळी रमण विज्ञान केंद्राचे टीम लीडर सायन्स कम्युनिकेटर गौरव अहेर, युनिट कंट्रोलर पवन डाखोळे, टेक्निशियन आनंदराज शर्मा यांनी फिरते विज्ञान प्रदर्शनाचे चांगले नियोजन केले व विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी वैज्ञानिक गोडी निर्माण व्हावी याविषयी सांगितले. वैज्ञानिक होणे मोठी गोष्ट नसून वैज्ञानिक होण्यासाठी तशी विज्ञान दृष्टी निर्माण करण्याचे आवाहन केले. तसेच या फिरते विज्ञान प्रदर्शनाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. फिरते विज्ञान प्रदर्शनीमध्ये कामरगाव परिसरातील एकूण 17 शाळांनी सहभाग घेतला. इंडिया न्यूज TV 24 ची ब्युरो रिपोर्ट वाशिम.